नमस्कार, मी संदेश मोरे. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. बऱ्याचशा डिस्ट्रीब्युटर महिलांची मागणी होती, सर आपलं जे सान्वी सॅनिटरी नॅपकिन आहे त्याचं प्रात्यक्षिक मार्केटमधल्या लीडिंग ब्रँडशी तुलनात्मकरित्या करून दाखवावं. तर आज आपण त्याच्याच संदर्भातला हा व्हिडिओ जो आपल्या सान्वी सॅनिटरी नॅपकिन प्रात्यक्षिकाचा असणार आहे. तर आज हा व्हिडिओ आपण व्यवस्थितरित्या पाहूया. तर ही आहे डाव्या बाजूला सान्वी सॅनिटरी नॅपकिन आणि हे मार्केटमधलं लीडिंग ब्रँड. तुम्ही पाहू शकताय की सान्वी सॅनिटरी नॅपकिनमध्ये एनियन चिपचा समावेश आहे आणि हा जो पूर्ण भाग आहे, वरचा जो लेअर आहे, हा पूर्ण सर्जिकल कॉटननी बनलेला आहे. तुम्ही सेकंड ऑप्शनमध्ये पाहू शकताय की मार्केटमधलं जे लीडिंग ब्रँड आहे, आता मी त्या ब्रँडचं नाव नाही घेत, परंतु या लीडिंग ब्रँडचा जो फर्स्ट लेअर आहे हा प्लास्टिक युक्त आहे आणि प्लास्टिक हे आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे, हे सगळ्यांनाच माहीत आहे. तर आपण आज प्रत्यक्षात पाहूनच घेऊया. तर मी काय करतोय की दोन्हीही या ग्लासामध्ये सेम प्रमाणामध्ये साधारण एक 40 ते 50 ml पाणी घेतलेलं आहे आणि आपण ते ह्या दोन्ही सॅनिटरी नॅपकिन वरती आपण ओतून पाहूया. साधारण मासिक पिरियडमध्ये 40 ते 50 ml, जास्तीत जास्त 60 ml हे ब्लडिंग होतं, परंतु आज इथे आपण एक साधारण 40 ते 50 ml इथे आपण पाणी घेतलेलं आहे आणि त्याचा आपण कम्पेअर करून पाहूया की काय रिझल्ट जाणवतो. तर इथेही आपण साधारण मार्केटमधला जो लीडिंग ब्रँड आहे त्याच्यावरती जवळपास एक 40 ते 50 ml आपण पाणी ओतलेलं आहे. आपण इथे पाहू शकताय. ओके, हे पाणी ओतून झालेलं आहे. तुम्ही पाहू शकताय हे जवळपास डाव्या आणि उजव्या बाजूला पाणी थोडंसं वाहायला सुरुवात झाली, परंतु इथे आपण डाव्या बाजूला जे सान्वी सॅनिटरी नॅपकिन आहे याच्यावरती देखील तेवढ्याच क्वांटिटीचं मी पाणी ओतून पाहतो काय रिझल्ट दर्शवते. तुम्ही पाहू शकताय की इथे हे पाणी ऍब्झॉर्व केले जाते. पूर्ण पाणी मी ओतून इथे पाहतो की काय आपल्याला रिझल्ट मिळतोय. ओके, हे पूर्ण पाणी ओतून झालेलं आहे. आता याच्यामध्ये तुम्ही पाहू शकताय की जवळपास 40 ते 50 ml हे दोन्ही सॅनिटरी नॅपकिन वरती पाणी आपलं ओतून झालेलं आहे. आता मी टिश्यूनं आपण चेक करूया की नेमकं कोणत्या सॅनिटरी नॅपकिन वरती चांगला रिझल्ट मिळतोय. उजव्या हातामध्ये माझ्या हे प्लास्टिक युक्त मार्केटमधलं सॅनिटरी नॅपकिन आहे, जे तुम्ही पाहू शकताय की पूर्ण ओलं झालेलं आहे. त्यानंतर आपलं जे सान्वी सॅनिटरी नॅपकिन आहे याचं देखील आपण प्रात्यक्षिक करून पाहूया. मी इथे जोरात प्रेस करतोय, तर तुम्ही पाहू शकताय की हा आपला टिश्यू पूर्णच्या पूर्ण सुक्का आहे. तर हा रिझल्ट आहे. हे जे सान्वी सॅनिटरी नॅपकिन आहे याच्या दोन्ही साईडला लॉक असल्यामुळं हे लिकेज होत नाही. त्याच्यानंतर एनियन चिप हे अँटीबॅक्टेरिया युक्त ही चिप आहे, ज्याच्यामुळं जीवजंतूंचा प्रादुर्भाव होत नाही. परंतु इथे प्लास्टिक पहिल्याच लेअरला असल्यामुळं मॅक्झिमम आपल्याला स्किनला जे इन्फेक्शन आहे त्याचे त्रास जास्तीत जास्त पद्धतीनं महिलांना जाणवतात. ऑक्सिजन व्यवस्थित सर्क्युलेट न झाल्यामुळे पोटदुखीचे, ओटीपोटाचे, त्याच्यानंतर कंबरदुखीचे, मळमळणे, हेडॅकपणा हे जास्तीत जास्त पद्धतीने अशा समस्या जाणवतात. तर मैत्रिणींनो, हे सान्वी सॅनिटरी नॅपकिन याच्यामध्ये 10 पीस आहेत या बॉक्समध्ये आणि तुम्ही पाहू शकताय की हे पूर्णच्या पूर्ण ड्राय आहे, सुक्क आहे. ज्या गोष्टी करता हे सान्वी सॅनिटरी नॅपकिन किंवा हे नॅपकिन्स वापरला गेल्यानंतर जे रिझल्ट मिळायला पाहिजेत ते ह्या प्लास्टिक युक्त सॅनिटरी नॅपकिन मधून मिळत नाही. आता मी करून पाहूया. हा कॉटन लेअर, त्याच्यानंतर ही एनियन चिप, त्याच्या व्यतिरिक्त हा जो तिसरा जो लेअर आहे,
औषधी गुणधर्मापासून बनलेली ही जेली आहे. तर जवळपास हे सान्वी सॅनिटरी नॅपकिन 200 ते 250 ml ब्लड ॲब्झॉर्ब करतं. तर त्याचंही आपण लाईव्ह प्रात्यक्षिक करून पाहूया. त्याच्यामध्ये जवळपास ऑलरेडी 50-60 ml आणि ह्या ग्लासामध्ये साधारण एक 70-80 ml किंवा 100 ml पेक्षा जास्त याच्यामध्ये पाणी आहे. तर मी हे काय करतोय, हे जेली ह्या ग्लासामध्ये ठेवतोय. आता जवळपास आपण एक 4 ते 5 सेकंद थोडीशी वाट पाहूया. हे 4 ते 5 सेकंदामध्ये याच्यातील जे पाणी आहे हे शोषून घेईल आणि जो लिकेजचा महिलांना प्रॉब्लेम होतो, हा अजिबात सॅनिटरी नॅपकिन होऊ देत नाही. तर त्याचंही आपण प्रात्यक्षिक पाहतोय. आता जवळपास हे पाहू शकताय तुम्ही, पूर्णपणे ड्राय आहे. अजिबात लिकेज होत नाहीये. तर मी याच्यामध्ये वाटल्यास अजून थोडंसं पाणी ओततोय. 20-30 ml मी अजून थोडंसं पाणी ओतलं आणि तुम्ही पाहू शकताय की जवळपास अजून हे त्याच पद्धतीनं हे ड्राय आहे. तर सान्वी सॅनिटरी नॅपकिनचे खूप चांगल्या पद्धतीचे महिलांना रिझल्ट मिळालेत. त्याचा तुम्ही देखील वापर करून खूप चांगल्या पद्धतीचे रिझल्ट मिळवा. आणि हो, याच्यातून तुम्हाला जर चांगल्या पद्धतीचे रिझल्ट मिळाले तर तुम्ही हे लोकांना प्रमोट करून एक्स्ट्रा इन्कम देखील कमवू शकताय. तर धन्यवाद. आपण हा व्हिडिओ पूर्णपणे पाहिलात, हे प्रात्यक्षिक पूर्णपणे पाहिलात. खूप खूप धन्यवाद.